नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अप्रोच बिल्डिंग प्रोग्राम AB प्रोग्राम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। या प्रोग्राम मध्ये आपण वेगवेगळ्या ग्रुप मधील वेगवेगळे विद्यार्थी यांच्यासाठी 27 जानेवारी पासून अप्रोच बिल्डिंग प्रोग्राम सुरू करत आहोत। हा प्लॅन ऑफ ॲक्शन 65 दिवसाचा असेल। 65 दिवसामध्ये काय कोणत्या कशा पद्धतीने गोष्टी करायच्या याबद्दल डिस्कस केलं जाईल, त्याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल। व्हिडिओ लेक्चर मधून तुम्हाला त्याबद्दल काही गोष्टी क्लिअर करून दिल्या जातील, काही गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जाईल, PYQ एनालिसिस करून घेतलं जाईल, अप्रोच बिल्ड केला जाईल। यामध्ये आपण वेगवेगळ्या समूहातील विद्यार्थ्यांना टार्गेट करत आहोत, जसे की जे सध्या ॲग्री MPSC ची तयारी करत आहेत, MPSC यापूर्वी 2-3दा प्री केले परंतु यश आलं नाही असे विद्यार्थी, UPSC करणारे किंवा UPSC वरून MPSC वर शिफ्ट झाणारे असे विद्यार्थी, ज्यांना सायमल्टेनियसली UPSC MPSC करायचे असे विद्यार्थी, त्याचबरोबर आपण FSO इंजिनिअरिंग करण्याची इच्छा असणारे विद्यार्थी, त्याचबरोबर सिव्हिल जे युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये आहेत त्यांच्यासाठी, STI ASO सरळ सेवेतून विविध पदावर निवड झालेले विद्यार्थी यांच्यासाठी, किंवा कंबाईन प्री किंवा कंबाईन मेन्स करत असलेले त्यासोबत राज्यसेवा प्री करण्याची इच्छा असणारे विद्यार्थी यांसाठी हा अप्रोच बिल्डिंग प्रोग्राम घेऊन आलेला आहोत। या सेशन मध्ये आपण ॲग्री MPSC करणारे विद्यार्थी यांना फोकस ठेवून त्यांच्यासाठी यामध्ये सेपरेट ग्रुप करण्यात आलेले आहेत। प्रत्येक विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन हा प्रोग्राम डिझाईन करण्यात आलेला आहे। त्यानुसार त्या विद्यार्थ्यांसाठी काही एक्स्ट्राचे लेक्चर होतील, ज्या गोष्टी नकोय त्या शिकवल्या जाणार नाहीत, ज्या गरजेच्या आहेत त्यामध्ये डिझाईन केल्या जातील। तर आता आपण ॲग्री MPSC करणारे विद्यार्थी यांच्या रिलेटेड बोलणार आहोत। यामध्ये ॲग्री MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगेन त्यांची सुरुवात त्यांना कसं असतं की MPSC पेक्षा ॲग्री MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट बॅच का तुम्ही म्हणा, तर ॲग्री MPSC करणारे विद्यार्थी बहुतांश टाइम त्यांच्या प्रिपरेशन मधील टेक्निकल सब्जेक्ट ॲग्रीचा अभ्यास करत असतात। या विद्यार्थ्यांकडे पूर्ण वेळ राज्यसेवा पूर्व परीक्षा करण्यासाठी एवढा टाइम नसतो। तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम घेऊन आलेलो आहोत आपण। यापूर्वी ॲग्री MPSC 2021, 22 ला झाले आणि 2024 ला या परीक्षांमध्ये लागलेले मेरिट आणि त्या दृष्टीने ॲग्रीचे जागा मागच्या 3-4 वर्षांच्या तुलनेत जास्त येत आहेत किंवा त्या काही प्रमाणात 200च्या आसपास येत आहेत, तर त्यावेळेस मेरिट साधारणतः 100च्या खाली राहिलेलं आहे। तर अशाच जागा आल्या तर 100, 110, 115, 120 पर्यंत मार्क पाडण्यासाठी काय करावे लागेल, कमीत कमी अभ्यासात या गोष्टी कशा कव्हर केल्या जातील याविषयी आपण बोलणार आहोत। तर ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल महत्त्वाचं काय, मी मगाशी बोललो की काही सब्जेक्ट काही गोष्टी स्किप करणार, जसं की बॉटनीचा पार्ट आहे सायन्स मधला, किंवा इकॉनॉमिक्स मधील ॲग्री इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे ज्याच्यावर एखादा दुसरा प्रश्न येत असतो, जिओग्राफी मध्ये काही कन्सेप्ट आहेत ज्या ॲग्रीच्या रिलेटेड आहे। तर अशा गोष्टी आहेत ज्यामुळे ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना ते 5-7 क्वेश्चन बोनस असतात, ते त्यांच्या प्रिपरेशनचा भाग असतात आणि त्यामुळे त्यांना येतात। तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय आणि कशा प्रकारे गोष्टी करणार आहोत, जसं की MPSC सारख्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर तुम्ही टेक्निकल फील्ड मधून पूर्वकडे शिफ्ट होत असाल तर तुम्हाला एक प्रॉपर गायडन्सची गरज आहे। या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत, ॲग्री MPSC वाल्या विद्यार्थ्यांसाठी की एक 65 दिवसांचा ऍक्शन प्लॅन डिझाईन केलेला आहे। यामध्ये 2 इंट्रोडक्शन, सिलेबस डिकोडिंग अँड रेफरन्स बुक या संदर्भातील लेक्चर होतील। त्यानंतर 50 दिवसांमध्ये आपण सिलेबस कव्हरेज करणार आहोत। यामध्ये काय करणार आहोत आपण की काही आता समजा इकॉनॉमिक्स सारखा सब्जेक्ट आहे किंवा जिओग्राफी सारखा, हे 7-7 दिवसांमध्ये कंप्लीट होणारे सब्जेक्ट आहेत। यामध्ये आपण विद्यार्थ्यांना एक 3 ते 4 महत्त्वाचे लेक्चर्स घेणार आहोत। त्यामध्ये वेगवेगळे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते कव्हर करून घेणार आहोत आणि त्याचसोबत अप्रोच बिल्डिंग आणि PYQ ह्या गोष्टी कव्हर करून घेणार आहोत। तर राहिलेल्या दिवसांमध्ये काय करणार आहोत आपण, विद्यार्थ्यांना डेली बेसिसवर टार्गेट देणार आहोत। त्या टार्गेट्स मध्ये अगेन तुम्हाला सकाळी एक व्हिडिओ मिळेल, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी कव्हर करायच्यात, कशा पद्धतीने करायच्यात, पुस्तकातून काय वाचायचं, कोणत्या गोष्टी वाचायच्या ते डिटेल दिलं जाईल। ह्या गोष्टी वाचा, ह्या सोडा। ह्या टॉपिक मधील समजा एखादी समिती असेल, ही समिती वाचायची आहे का, तर वाचायची, त्यातलं आणखी अंतर्गत काय वाचायचं तर त्या गोष्टी डिटेल मध्ये तुम्हाला एक स्पून फिडिंग केलं जाईल की बस एवढंच वाचा, एवढं वाचा, अप्रोच वर काम करा, PYQ एनालिसिस करा। ह्या गोष्टी आपण 65 दिवसांमध्ये करणार आहोत। हा प्रोग्राम चालू होत आहे 27 जानेवारी पासून, अर्थात उद्यापासून हा प्रोग्राम चालू होत आहे।
या प्रोग्राम मध्ये आपण विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार ऍग्री एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टेक्निकलचा अभ्यास करून ह्या गोष्टी करायच्या, तर त्यांच्यासाठी हा प्रोग्राम पुन्हा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत की त्यांच्यासाठी एक्स्ट्राच्या कोणत्या गोष्टी पाहिजेत, काय करायला पाहिजे, काय करायला नको, तर या गोष्टीत प्रत्येकाची गरज लक्षात घेऊन हा प्रोग्राम डिझाईन करण्याचा प्रयत्न केलाय. आपणास या संबंधी काही अडचणी असतील तर आपण 91 58 39 07 22 या नंबरवर संपर्क करू शकता. मी तुषार ठेंबे या प्रोसेसमध्ये तुमच्या ज्या प्रश्नांची तुम्हाला अडचणी असतील त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. हा प्रोग्राम तुम्ही का जॉईन करावा, या प्रोग्राम कसा रन होणार आहे, ह्या गोष्टी अजून डिटेलमध्ये तुम्हाला हव्या असतील तर त्या गोष्टी मी तिथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. हा प्रोग्राम सुरू करण्यामागचा उद्देश, जर ऍग्री एमपीएससी ची तुम्ही प्री करत आहात, प्री कधी ऍड 2026 ला बॅच मध्ये येईल किंवा 27 ला, पण तुम्हाला ऍग्री एमपीएससी करायची तर तुम्हाला प्री कंप्लीट करावीच लागणार आहे. प्री मध्ये तुम्हाला प्रीच्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. तर प्रीच्या गोष्टी करायच्यात आता तर करायच्यात, नाही तर नंतर करायच्यात. सुदैवाने जर 26 मध्ये जागा ऍड झाल्या तर आपली प्रीची संधी हुकू नये, मेन्सची संधी हुकू नये. मेन्सची संधी हुकू नये. मेन्सला गेलेले विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होण्याचे प्रमाण एकाच 3 या प्रमाणात 3 विद्यार्थ्यांना एक सिलेक्ट होत असतो. तर मला असं वाटतं आपण जर ऍग्री एमपीएससीच्या परीक्षेबाबत सिरियस असाल तर आपण हा प्रोग्राम जॉईन करू शकता. आम्हाला संपर्क करा, आम्ही तुमच्याशी डिस्कस करू कोणत्या गोष्टी करणार आहोत, कोणत्या नाही, अजून डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि नंतर ठरवता येईल की काय करायचंय, कसं करायचंय, तुम्हाला जॉईन करायचंय का. तर नमस्कार, एवढ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. अप्रोच बिल्डिंग AB प्रोग्राम एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आहे. यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थ्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सहजरित्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रोग्राम त्यांच्यासाठी खास करून महत्वाचा असेल आणि ज्या विद्यार्थ्यांची सुरुवात झाली त्यांना कोणत्या गोष्टी करायच्यात, कोणत्या सोडायच्यात, टाइम वाचवण्यासाठी मदत होईल. एवढेच सांगतो. ऑल द बेस्ट.